पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। नेवगी हाँ सर। जरा दगड बाजूला काढा। हाँ हाँ सर। अरे ये मरे हाथ नाही मरे जडा ढकल 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 सुंदर चला 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 चला। सर इतके दिवस या गावात ड्युटीवर आहे पण असं काही असेल याचा पत्ताच नव्हता। कुणाला पत्ता लागूच दिलेला नाही। हो गावात इतके दिवस ह्याच्याबद्दल का विषयच ना। सर तुम्हाला कसं कळलं या तळघराबद्दल? ते मी आता तुम्हाला सांगू शकत नाही। सर नायकांच्या घरातल्या लोकांना माहित होतं का या तळघराबद्दल? सगळ्या गोष्टी समोर येतीलच। सर किती जुनं असेल हे? खूप जुनं असावं। हा वाडा जितका जुना आहे तितकंच जुनं असावं। कदाचित आधीच्या पिढ्यांनी तयार केलेला असावं। एक मिनिट तुम्ही तिथे मागे थांबून फोटो काढा प्लीज। सर काय आहे या तळघरात? अशा तळघराचा वापर बहुधा खजिना ठेवण्यासाठीच केला जातो। आता यात काय ते बघूया। एक मिनिट मागे वा प्लीज प्लीज मागे वा। हे बघा आम्हाला तुमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा आहे। एकदा आम्हाला बघू दे मग आम्ही तुम्हाला सांगूच त्यानंतर फोटो काढा प्लीज। तुम्ही प्लीज वाड्याच्या पुढच्या बाजूला जाऊन थांबा। त्यामध्ये काही सापडलं तर आम्ही तुम्हाला सांगूच। प्लीज कोऑपरेट करा प्लीज। नेवगी हाँ सर चला 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 वाड्याच्या बाहेर थांबा चला। हाँ सर। इन्स्पेक्टर बघा आत काय मिळतंय का? नेवगी तुम्ही पण जा। हाँ सर। नाईक दरवाजा उघडा। नाईक पोलीस पत्रकार सगळे झाले। अभिरामा बघितलास तुझ्या मित्रांनी काय करून ठेवलेला? हा ते तळघराबद्दल सांगितलं ना ही चूक झाली आपली। मग काय सगळा गावभर करायचा काय? अरे असं भांडत बसण्यापेक्षा आता काय करायचं ना ते ठरवा। तुम्हाला काय माहित होतं का याच्याबद्दल? काय आहे या तळघरात? तुम्ही पोलिसांना या तळघराबद्दल आधी का नाही कळवलं? हे बघा आता काय विचारू नका आम्ही मी नंतर। कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही। आम्ही काय समजायचं? अभिरामा बघतोस काय? खिडकी बंद कर। देविका तू कोण? हॅलो बाबा। काय गो आज कितक्या दिवसांनी तुका बापाशीची आठवण येली? बराच आहे मा? माझं ऐकता का जरा? काय गो काय झाला आणि तुझा आवाज असं काय घाबरल्यासारखं येता? मग गो बाबा वाड्यात पोलीस आले होते आणि पत्रकारी। काय सांगतोय? काय झाला? अहो वाड्याच्या मागे तळघर सापडले त्यामुळे पोलीस आले आणि पत्रकारांनी तो भांडवून सोडले। अगो गावभर कुणकुणाचा पण काय समजाक मार्ग नाही। बाका सांग त्या तळघरात काय काय सापडला ता?
काहीच कळलं नाही अजून. ह्या बघ, तुका काय कळला की नाही का बघा लगेच कळव, समजला? हो ठीक आहे, ठेवते मी. हा बरा. काय असत त्या तळघरात? कोणी उतरून बघला काय? पोलीस उतरले आहेत ना खाली. होय, ते शोधताय. बाहेर पत्रकार हैराण करत होते. बरं झालं आपण बाहेर नाही गेलो. कोण त्यांना उत्तर देत बसत राहिलं असतं. आता काय होतं मग? आता जे काही होईल ना ते लिगलीच होईल, कायद्याने. बघितलास भाऊजी तुमच्या मित्रांनी काय केल्यानंतर? हे बघ वहिनी, तो माझा मित्र आहेच, पण त्याचबरोबर तो पोलीस ऑफिसर आहे, काम करतोय त्याचं. तळघराबद्दल आपण लपून ठेवलं ना पोलिसांपासून, ही चूक झाली आपली. अभिचं म्हणणं पटतंय मला. आपण खूप मोठी चूक केली आहे. होय, केलो आम्ही चूक. झाला तुमचं समाधान? अभिरामा, जा तुझ्या मित्राला सांग आणि हातात बेडे घाल आमच्या. तेवढाच करतो, बाकी राहिला. दादा असं का बोलतोयस तू? नाहीतर काय करू सांग ना. मी रघु काकांका भेटतोय का, काय करतोय याची चौकशी केलासच ना. आता याचा पण खापर फोड माझ्या माथ्यावर. दादा अरे असं का बोलतोयस तू? मग काय करणार? ह्यांकाच मागे नेल्याने होता ना. मग आता हेच अडकतले. तुम्ही गेलास काय सोडवू? बाबांनो, आधी काय करूच आता बघा. बस किती आवाज करतास? आता तर काय कळत नाही. हॅलो. वा, आता किती फ्रेश वाटतंय. काय झालं? अरे मी एवढा फ्रेश आहे आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे का असे? टेन्शन घेण्यासारखं काय आहे? माधव दादा, दत्ता भाऊ, अहो खरं तर आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. जंगी पार्टी. कित्या काय आज? सक्सेस, यश मिळालंय वहिनी, यश. सेलिब्रेट तर केलंच पाहिजे. मला ना शोध लागलाय, मोठा शोध. घरात काही ना काही सुरू आहे. नेनेंवर वार झाला म्हणून इथे आलो होतो आणि सापडलं काय? तळघर. माझी अचीवमेंट आहे. काय अभिराम, तुमच्याकडे अप्रिशिएट करायची पद्धत नाहीये का? अरे एवढा शोध लावला मी, त्याबद्दल तुम्ही माझं अभिनंदन केलं पाहिजे. बोला रणजित विश्वासराव, कॉंग्रॅच्युलेशन्स. बोला. विश्वास, त्या सगळ्याचा संबंध नेने काकांच्या खुनाशी लावला जाईल म्हणून सगळे टेन्शन मध्ये. तळघर आणि नेने वकिलांचा खून, काय संबंध? तसा पुरावा नाहीये. सापडल्यावर सांगेनच. पण त्याआधी मला सांगा दत्ता भाऊ, या तळघराबद्दल घरामध्ये आणखीन कोणाकोणाला माहिती होतं? माका माहित होता, म्हणजे आमका सगळ्यांका एकत्रच कळला. मी पाय अडकन पडलंय थैसर, तेव्हा दत्ता, सरिता, माधव सगळी जण होती थंय. वाकून बघला तर तळघर. म्हणजे या घरातल्या बऱ्याच जणांना माहिती होतं. फक्त मी सोडून. रादर माझ्यापासून हे लपवलं गेलं मुद्दाम. हो ना माधव?
माधव दादा, वहिनी रागावले, पण खरंच तुम्ही त्यांच्यापासून लपवून ठेवलं? नाही, अरे मी तिला सांगायला विसरलो. अच्छा. लग्नाच्या साधारण 15 वर्षानंतर नवरा बायकोला नेमक्या त्याच गोष्टी सांगायला विसरतो ज्या गोष्टी त्याला मुद्दामून सांगायच्या नसतात. म्हणजे माझं लग्न वगैरे झालेलं नाहीये, पण आमच्याकडे ज्या केसेस येतात त्यावरनं मी हा स्टडी केलेला आहे. असो, आणखीन कोणाकोणाला माहिती नव्हतं? अभिराम? मला माहिती नव्हतं. आई? नाही म्हणजे मी लगीन करून इले ना घरात, तेव्हा ह्यांका कधी कधी रात्रीचा जाताना बघितलंय मी, पण माझी कधी हिंमत नाही झाली त्यांना विचारूची, आणि त्यांनी पण कधी सांगितलं नाही. बर, तर तुम्हाला काय वाटतं, काय असेल तळघरात? नाही, तुम्ही विचारही करू शकणार नाही असं सापडलंय तिथे. काय? सांग ना, सगळं सांग ना, वेळ आल्यावर. तुम्ही नक्की सांगशाल ना? पण अजीब है, आजकल किसी पे भरोसा ही नहीं रहा. घरात तळघर आणि तुम्हाला माहितीच नाहीये? देविका, तसा माझा काहीच संबंध नाही. मी कित्येक वर्षानंतर आलोय इथे, त्यामुळे या तळघराबद्दल मला काहीच माहित नाही. डॅडने कधी काही सांगितलं नाही. आय थिंक डॅड नाही याआधी काही माहित नसावं. डॅड आम्हाला किती गोष्टी सांगत असतात या गावाबद्दल, या घराबद्दल. सो त्यांना या तळघराबद्दल माहित असतं तर ह्याचीही गोष्ट सांगितली असते. यांनाही माहित नसेलच, नाही तर मला तरी बोलले असते ना. आश्चर्य, आपल्या वाड्याबाहेर तळघर आहे आणि कोणाला थांब पत्ताही नाही. मला माहित आ. तुला काय माहितीये? सगळा. नेमकं काय माहितीये तुला? त्या तळघराना, तळघर वाड्याचा ना मागे बावीजवळ थंय अन्न जायचे. आमुष्या असली ना की आमुष्याच्या रात्री जायचे, एकटेच जायचे. लय अंधार असायचो, काळूक पडलेलो असायचो ना, मग अण्णा त्या तळघरात उतरायचे. एकटेच उतरायचे अण्णा. सगळी झोपलेली असायची ना, कोणाक माहित नसायचा अण्णा गेले ते. पण माका माहित होता, माका सगळं माहित होता. अण्णाने कोणाक सांगितलं नाही. आणि मी तुमका सांगते ना, आपण कोणाक सांगू नको हा, नाहीतर ते अण्णा वरडतील. पांडू, अरे अण्णा नाहीये. विसरलंय. पांडू, किती जुनं आहे रे हे तळघर? ता माप जुना. तरी पण ता 300-350 वर्षा. आणि तुला हे कधीपासून माहितीये? माका लय आधीपासून माहिती आहे. तरी 100-250 वर्षा. पांडू, गप्पा बस आता. हा, आणि मला सांग, अजून कोणाला माहिती या तळघराबद्दल? अजून हा, दत्तभाऊंका माहिती आ. सांगूचा नव्हता ना, म्हणून नाही सांगितला नी. बर पांडू, काय आहे त्या तळघरात? तळघरात ना, त्या तळघरात विसरलंय काय आता.
निलिमा, once again, I am sorry. What? Sorry. माधव, सॉरी म्हटल्यानंतर पुन्हा नवीन चूक करण्याची मुभा मिळत नाही. अरे, झालेल्या चुकांपासून काहीतरी शिकायचं असतं, पण तू सॉरी म्हणतोस आणि मग पुन्हा नवीन चूक. मी खरंच तुझं ऐकायला हवं होतं. डोळ्यावरची झापडं उतरली का? पण ना, हे सगळं तात्पुरतं आहे. अजून अशा कितीतरी गोष्टी आजपर्यंत तू माझ्यापासून लपवत आल्यास. सुषमाच्या लग्नाचाही लपवलंस, तेव्हाही सॉरी. मी एवढं बजावून सुद्धा तू रघु काकांकडे गेलास भेटायला, तेव्हाही सॉरी. सॉरी 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 सॉरी. आता मी तुला म्हणतेय, प्लीज सॉरी. माझी चूक झाली की मी तुला समजावत गेले, तुला समजावून घेत गेले. मला कळतंय ग, मी खूप मोठी चूक केली. आता कळून काय उपयोग? घरात पोलीस आहेत, त्यांनाही सगळं कळलंय. उद्या ही तळघराची बातमी पेपरात छापून येईल, त्यात तू अडकू शकतोस. आणि हे सगळं किती महागात पडेल याचा विचार केलायस का तू? निलिमा, मी तुला सांगणारच होतो, पण या कादंबरीच्या नादात ना. माधव, प्लीज. आयुष्यातल्या प्रायोरिटीज ठरवायच्या असतात. त्या चुकांमधून तू सुधारत नाहीस ना, हा प्रॉब्लेम. का ऐकत नाहीस माझं? निलिमा, तू तरी माझं कधी ऐकत आली? काय ऐकलं नाही मी तुझं? तू म्हणालास म्हणून मी इथे आले, तुझ्यासाठी इथे थांबले. मी म्हणालो म्हणून? तुला हे सगळं प्रूव्ह करायचं होतं ना? मी इथे काहीच प्रूव्ह करू शकत नाही, कारण इथली माणसं बदलूच शकत नाही, असं माझं ठाम मत आहे. आणि त्या शेडच्या बाबतीत काय? तो मुद्दा वेगळा आहे. हा नाही, पण तो मुद्दा आपल्या घराशी संबंधित असू शकतो ना. पण नेनेंच्या खुनाशी नाही ना. पण त्या तळघराचा संबंध जर नेनेंच्या खुनाशी लागला तर? निलिमा, मी सॉरी म्हणतोय ना. अरे, सॉरी म्हणून काही उपयोग आहे का? म्हणजे तुला माफ करायचं नाहीये का? तू कायमचा राग धरून बसणार आहे? माधव, पाणी आता डोक्यावरून गेलंय. इनफ. मी आता तुला काहीही समजावणार नाही. तुला जसं वागायचंय तसं तू वाग, जे करायचंय ते कर. आय एम हेल्पलेस. अगं पण मी मला तुमच्याशी जरा बोलायचं. काय झालंय बेटा? मी लहानपणापासूनच सगळ्यांना सांगत आलो की माझे आयडॉल हे माझ्या घरातच असतात, माझ्या समोर. माझी मम्मा आणि माझे डॅड, ते कधीही बदलले नाही. पण आता ते फक्त सायंटिस्ट निलिमा नायक, जिची धडपड सतत काहीतरी प्रूव्ह करण्यात असते, आणि प्रोफेसर माधव नायक, जे स्वतःच्याच चोरीत गुंतलेले असतात. पण ह्या सगळ्यामध्ये माझे मम्मा आणि डॅड कुठे आहेत? आय एम सॉरी, मला इथली परिस्थिती किती बदलली आहे ते खरंच नाही. पण हो, माझे मम्मा आणि डॅड नक्कीच बदलले. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, माधवभाऊ, फोटो फोटो लिहा. दत्ताभाऊ, माधवभाऊ, वहिनी, माईन, दरवाजा उघडा. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, फोटो, दत्ताभाऊ, फोटो लिहा. काय रे, सकाळ सकाळ किती ओरडतो? ताप. पेपरात बातमी लिहा, फोटो पण लिहा वाड्याचो. हे बघा. काय बा? बघू पेपर, बघू आधी. फोटो. भाऊजी, काय लिहिलेला हा? फोटो लिहा वाड्याचो.
कोकणातल्या नाईक घराच्या परिसरात सापडले जुनाट तळघर आणि त्यात सापडले हंडाभर सोने. पाय माझे सोन्याचं हंडो. विश्वासरावने आपल्याला किती नाही सांगितलं. हो हो, आपल्याला सांगायला हवं होतं.